त्या गोष्टीचे रेट पण तुम्ही सांगितलं ते होईल असं म्हणत होते त्या. म्हणजे आपण काय ट्रस्टी वगैरे का आहात आता हाय दांडेल आता आम्ही गेलेलो म्हटलं. हां नमस्कार. उपमहापौर शपथविधी झाल्यानंतर आज पहिल्या दिवशी तुम्ही कामाच्या पाहणी दौरा सुरू केला आहे. कशा प्रकारचा दौरा आहे काय? आज मी ते मनीषानगर हा माझा दहिसरमधला जो भाग आहे जिथे आपण उभे आहोत तो हा DP रोड आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये हा DP रोड म्हणून आरक्षित केलेला आहे आणि हा रोडचा काही भाग जो आपण बघतो तो मोकळा आहे, परंतु याच्यावरती आणखीन 500-550 झोपड्या आहेत. त्यांचा विविध योग्य योजनांमध्ये त्यांचा सहभाग करून त्या विकसित करून हा DP रोड मोकळा करायचा आहे. हा सरळ जाऊन पश्चिम द्रुतगती हायवेला जोडलेला आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती हायवेवरनं जाणारी जी ट्रॅफिक आहे याच्यामध्ये देखील सुलभता येईल, ट्रॅफिक होण्याचं प्रमाण कमी होईल आणि एक हा विभाग विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी आमचे अधिकारी पण आले. मी त्यांनाही सांगितलं आमच्या की आपण ह्याच्या संदर्भामध्ये एक जॉईंट मीटिंग संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर बोलून याच्यामध्ये आता उपमहापौर असल्या कारणाने प्रशासन जोरदार मदत करेल आणि हाच नाही तर माझ्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जिथे जिथे DP आहेत रोड आहेत ते DP रोड मोकळे करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे, जेणेकरून ह्याच्यामुळे काय होणार आहे की अंतर्गत जी वाहतूक व्यवस्था आहे ही अतिशय वेगवान होईल, सुलभ होईल आणि त्याच्याशिवाय जी गार्डनसाठी आहेत किंवा शाळांसाठी आहेत DP राखीव ठेवलेले आहेत, रुग्णालयांसाठी याचाही माहिती घेऊन त्याच्यावरती काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. अजून बरेच पालिकेचे त्याच्यासाठी महापौर मॅडम, मी आणि आमचं महानगरपालिकेचं आमचे सर्व नगरसेवक आम्ही एकजुटीने प्रशासनाची मदत घेऊन आम्ही 100% हे रखडलेले जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसंच नवीन प्रकल्प जसे माझ्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं की मुंबई शहराला पाण्याची आवश्यकता भविष्यामध्ये भासणार आहे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आहे. मोठमोठे टॉवर्स उभे राहतात, लोकसंख्या मुंबईमध्ये वाढत जाणार आहे. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय, इतर गोष्टींसाठी लागणारी पाण्याची आवश्यकता हे लक्षात घेऊन आपल्याला नवीन धरणं बांधावी लागतील. त्याच्यासाठी प्रशासनाने विचार करायला पाहिजे, तो त्यांना करावा लागणार. वाहतुकीची मोठी समस्या आहे उपनगरमध्ये. आज सुप्रीम कोर्टाने पण BMCवर नाराजगी व्यक्त केली आहे. त्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहेत? नाही, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती की मुंबईमधला नागरिक दहिसरमधून निघाला तर तो विटीला पोहोचण्यासाठी 59 मिनिटं लागली पाहिजेत, म्हणजे 1 तासाच्या आतमध्ये तो पोहोचला पाहिजे. अशा प्रकारचे त्यांचे प्रयत्न आहेत आणि त्याच्यासाठी आपण पाहताय की मोनो आहे, मेट्रो आहे, अटल सेतू आहे, सागरी उड्डाण पूल देखील मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आता जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आहे. आपण देवीपाड्यामधून आता ठाण्यामध्ये भुयारी मार्ग तयार करून नॅशनल पार्कच्या खालून जाऊन तो ठाण्याला निघणार आहे. त्यामुळे ठाण्याला जाणारी घोडबंदरची जी ट्रॅफिक आहे ती पूर्णपणाने डायव्हर्ट होणार आहे आणि त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. अशा प्रकारचे अनेक कामं वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मुंबई महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीने आम्ही करणार आहोत. रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी आता सुद्धा बाकी आहेत, तर ते त्या कामाला गती कशा प्रकारे आणणार आणि कशा पद्धतीने ते पूर्ण स्ट्रक्चर बनवणार? शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आताचे विद्यमान एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी घोषणा केली होती की मुंबई खड्डेमुक्त करणार आणि त्या दृष्टीने त्यांनी मुख्यमंत्री त्यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई शहरातील सिमेंट कॉन्क्रीटच्या टेंडरच्या निविदांचं फेज 1 आणि फेज 2 असे टेंडर्स काढले आणि ही जवळजवळ 80% कामं मुंबई शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची पूर्ण झालेली आहेत. जी राहिलेली आहेत त्याच्यासाठी फेज 3 हे टेंडर निघणार आहे आणि 100% मुंबई शहरातील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होतील. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबई होणार आणि पाण्याचाही निचरा चांगल्या पद्धतीमध्ये होईल, जेणेकरून मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये मुंबईची तुंबई होणार नाही.
एक 1 2 झाला ना तुम्ही ए आवाज कुणाचा शिवसेनेचा शिवसेना जिंदाबाद हे सगळं दाखवलं आणि हा आपल्याला इकडे आतमध्ये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.